पुण्यातून मोठी बातमी समोर येते। पुण्यात विधानसभेसाठी होणारी बंडखोरी थांबवण्याचं भाजप समोर आव्हान उभं ठाकलंय। भाजपच्या तिकिटावरती निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढल्याचं चित्र आहे। 8 मतदारसंघात विद्यमान आमदार आणि मंत्र्यांच्या विरोधात उमेदवारीची गळ पक्षाकडे घातली जाते। यात कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर, खडकवासला आणि वडगाव शेरी यासारख्या मतदारसंघांचा सुद्धा समावेश आहे। नेमके विद्यमान कोण आणि इच्छुक कोण हे एकदा पाहूयात। कसब्यामधून रवींद्र धंगेकर हे उमेदवार आहेत, तर इच्छुक आहेत हेमंत रासने आणि कुणाल टिळक। कोथरूडमधून चंद्रकांत पाटील विद्यमान आमदार आहेत, इच्छुक आहेत अमोल बालवडकर, उज्ज्वल केसकर। पर्वतीमध्ये सध्या माधुरी मिसाळ आमदार आहेत, इच्छुक आहेत श्रीनाथ भीमाने आणि राजेंद्र श्रीमकर। खडकवासल्यातून भीमराव तापकी हे आमदार आहेत, तर इच्छुक आहेत प्रसन्न जगताप आणि दिलीप पेडे। शिवाजीनगर मध्ये सिद्धार्थ शिरोळे हे आमदार आहेत, इच्छुक आहेत सनी निमण आणि मधुकर मुसळे। कसब्यामधून रवींद्र धंगेकर हे विद्यमान आमदार असून इच्छुक हेमंत रासने, धीरज घाटे आणि कुणाल टिळक आहेत। तर पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये सुनील कांबळे हे सुद्धा इच्छुक असल्याचं समजतंय। वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे हे सध्याचे विद्यमान आमदार आहेत आणि इच्छुक आहेत जगदीश मुळीक।